एवढं तर किचन स्वच्छ करते, पण परत परत ते घाण होतंच. आता राहू दे, नंतर करते. कधी स्वतःशी असं बोलता का? सकाळपासून रात्रीपर्यंत घर, मुलं, नवरा, जेवण, डबा सगळं सांभाळताना किचन पुन्हा घाण झालं की मनातूनच दमायला होतं. आणि मग वाटतं मी इतकी मेहनत करते, पण माझं किचन कायम अस्वस्थच का दिसतं? पण ताई, समस्या तुमच्यात नाही आहे. समस्या त्या छोट्या छोट्या हॅबिट्समध्ये आहे, ज्या आपण रोज नकळत रिपीट करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 10 अशा सिंपल हॅबिट्स, ज्या बदलल्या तर तुमचं किचन फक्त स्वच्छ नाही, तर शांत, नीटनेटकं आणि पॉझिटिव्ह वाटायला लागेल. माझ्यासोबतही हेच व्हायचं. मी सकाळी पूर्ण किचन चमकवून ठेवायचे, पण दुपारी पुन्हा गॅस चिकट, बेसन भरलेलं, फ्रीजवर तेलाचे डाग आणि फ्लोअरवर केस. एका दिवसात 3दा साफ करूनही मनात समाधानच नव्हतं. आणि एक दिवस मला जाणवलं, मोठी साफसफाई नाही, छोट्या हॅबिट्स किचन घाण करतात. आणि इथून मी काही छोटे चेंजेस केले, जे आणि आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपण रोज गॅसवरून पुसतो, पण शेगडीच्या खाली उतू गेलेला चहा, दूध, भाजीचे थेंब तिथेच सुकून राहतात. आणि मग किचनमध्ये स्मेल, चिकटपणा आणि झुरळांच्या समस्या सुरू होतात. पण खरं सांगू, हे किचन क्लीन करायला खूप मेहनत लागत नाही. फक्त एक स्प्रे बॉटलमध्ये थोडंसं पाणी घ्या, त्यात 1 चमचा व्हिनेगर आणि थोडंसं लिक्विड सोप टाका आणि रात्री गॅसवर हलकं स्प्रे करा. 2 मिनिटांनी एक क्लॉथ फिरवा. बस मैत्रिणींनो, पूर्ण तेलकटपणा, चिकट घाण अगदी सहज निघून जाते आणि सकाळी किचन खूप फ्रेश वाटतं. हे भांडं नंतर धुते, थोड्या वेळाने करते असं म्हणता म्हणता कधी पूर्ण बेसिन भरून जाते कळतच नाही. आणि मग किचन क्लीन असूनही हेवी हेवी वाटायला लागतं, कारण साचलेल्या भांड्यांमुळे स्मेल येतो, बॅक्टेरिया तयार होतात आणि झुरळही वाढायला लागतात. पण एक छोटी हॅबिट खूप फरक करते मैत्रिणींनो. जेवण बनवत असतानाच छोटी छोटी भांडी लगेच धुवायची सवय लावा आणि सिंकमध्ये रात्री झोपायच्या आधी गरम पाणी किंवा थोडासा बेकिंग सोडा टाकून ठेवा. सकाळी बेसिन फ्रेश वाटतं आणि मनही शांत राहतं. मैत्रिणींनो, कधी लक्ष दिलंय का? आपण स्वयंपाक करताना नकळत तेलकट हात मिक्सर, फ्रीजच्या हँडलवर, स्विचबोर्डवर सगळीकडे टच करत राहतो आणि त्या वेळेला काही जाणवत नाही. पण काही दिवसांनी अचानक किचन डल आणि घाण दिसायला लागतं. मग वाटतं मी तर रोज साफ करते आणि असं का दिसतं? म्हणून एक छोटी हॅबिट लावा मैत्रिणींनो. कुकिंग करताना एक छोटा टॉवल किंवा टिश्यू कायम जवळ ठेवा आणि तेलकट हात आधी वाईप करा, मग वस्तूंना टच करा. आणि आठवड्यातून एकदा व्हिनेगर आणि पाण्याचा स्प्रे करून एक क्लॉथ फिरवा. बस, किचन चमकायला महाग क्लीनर नाही, तर फक्त एका छोट्या हॅबिट्समध्ये कन्सिस्टन्सी लागते. मैत्रिणींनो, किचन पूर्ण क्लीन असतं, प्लॅटफॉर्म चमकत असतो, भांडीही जागेवर असतात, पण फ्लोअरवर एक केस दिसला ना की पूर्ण क्लिनिंगची फिलिंगच निघून जाते. विशेष सकाळी फ्रेश किचनमध्ये असं दिसलं की मूड पण थोडासा खराब होतो. आणि खरं सांगू, ही खूप छोटी गोष्ट आहे, पण किचन नीट दिसायला खूप मोठा फरक करते. म्हणून रात्री झोपण्याच्या आधी एक क्विक मायक्रोमॉप फिरवा आणि कोपऱ्यांमध्ये दिसलेले केस लगेच टिश्यूने उचलून टाका. बस मैत्रिणींनो, फक्त 2 मिनिटाची ही हॅबिट, पण किचन लगेच फ्रेश आणि व्यवस्थित वाटायला लागतं. आपण काय करतो? सकाळी जो क्लिनिंग क्लॉथ घेतो तोच दिवसभर वापरतो. प्लॅटफॉर्म पुसायला, गॅस पुसायला, हात पुसायला आणि मग काही वेळाने किचनमध्ये विचित्र स्मेल यायला लागतो. मग वाटतं इतकं साफ करूनही फ्रेश का वाटत नाही हे? कारण कधी कधी घाण किचनमध्ये नसते, ती त्या ओल्या कपड्यात असते. म्हणून एक छोटी हॅबिट लावा मैत्रिणींनो. 2 क्लिनिंग क्लॉथ ठेवा, एक वापरायचा आणि एक धुवून वाळत टाकायचा. आणि आठवड्यातून एकदा गरम पाणी, थोडंसं डिटर्जंट टाकून सोक करा. बस, किचन जास्त क्लीन आणि फ्रेश वाटायला लागेल. आपण स्वयंपाक करताना मसाल्याचे डबे किती वेळा हातात घेतो ना. हळद, तिखट, तेल आणि घाईमध्ये डबे तसेच ठेवून देतो. त्यावेळेला काही जाणवत नाही, पण हळूहळू डब्यांवर चिकट थर जमा होतो आणि पूर्ण शेल्फ घाण दिसायला लागतं. मग वाटतं इतकी सफाई करूनही किचन नीट का दिसत नाही आहे? म्हणून एक छोटी हॅबिट लावा मैत्रिणींनो.
मसाल्याचा डबा वापरला की ठेवण्याच्या आधी एकदा क्लॉथने हलकंसं वाईप करा. फक्त 10 सेकंद लागतात, पण किचन खूप जास्त क्लीन आणि व्यवस्थित दिसायला लागतं. मैत्रिणींनो, एक गोष्ट खरं खरं सांगा, आपल्या घरात फ्रीजच्या वर काय नसतं? बिल, डबे, औषधं, प्लॅस्टिकच्या बॅग, कधी-कधी तर छोटंसं स्टोरूमच बनतं. आणि हळूहळू थोडा ढीग इतका वाढतो की किचन क्लीन असूनही क्लेचर वाटायला लागतं. मग मनालाही एक हेवी फीलिंग येते. म्हणून एक छोटी हॅबिट लावा मैत्रिणींनो. फ्रीजवर एक ट्रे किंवा एक छोटीशी बास्केट ठेवा. बाकी अनावश्यक वस्तू काढून टाका. विश्वास ठेवा, जागा क्लीन दिसली ना की मनही खूप हलकं आणि शांत वाटतं. आपण एक चूक नेहमी करतो. संपूर्ण किचन एकाच दिवशी डीप क्लीन करायचा प्रयत्न करतो. आणि मग काय होतं? अर्ध्या कामात थकवा येतो, मूड जातो आणि क्लिनिंग एक ओझं वाटायला लागतं. पण खरं सांगू, सगळे एका दिवशी करण्याची गरज नाही आहे मैत्रिणींनो. फक्त आठवड्यातून एक डीप क्लीन कॉर्नर निवडा. जसं सोमवारी स्विच बोर्ड, बुधवारी एक्स्ट्रा फॅन, शुक्रवारी दुसरं काही, असं थोडं थोडं क्लीन करत राहा. घरही नीट राहील आणि तुम्हीही जास्त थकणार नाही. कधी कधी किचन थोडंसं अस्ताव्यस्त दिसलं की आपण लगेच स्वतःला बोलायला लागतो ना, मी काहीच नीट मॅनेज करू शकत नाही. आपण पुन्हा किचन घाण राहिलं. पण खरं सांगू, प्रत्येक वेळी किचन घाण नसतं. कधी कधी आपणच मेंटली आणि फिजिकली खूप थकलेलो असतो. दिवसभर घर, मुलं, जबाबदाऱ्या सगळं सांभाळताना थकवा येणं अगदी नॉर्मल आहे मैत्रिणींनो. म्हणून स्वतःला ब्लेम करू नका. तुम्ही लेझी नाही, तुम्ही खूप काही शांतपणे सांभाळत आहात. परफेक्ट किचनपेक्षा पीसफुल किचन जास्त महत्त्वाचं आहे. एक छोटी हॅबिट, माझ्या किचनमध्ये मी खूप मोठा बदल घेऊन आली. रात्री झोपण्याआधी फक्त 10 मिनिटाचा किचन रेस्ट बस. प्लॅटफॉर्म हलका वाईप करायचा, सिंक रिकामा ठेवायचं, फ्लोअरवर क्विक मॉप फिरवायचा आणि गॅस क्लीन करून ठेवायचा. सुरुवातीला वाटेल आता इतका थकवा आहे, उद्या करू. पण विश्वास ठेवा मैत्रिणींनो, सकाळी उठून क्लीन किचन दिसलं ना की दिवसाची सुरुवात शांत वाटते. किचन मग स्ट्रेसने देत नाही, एक पेस देतो. घर चमकताना स्वतःला मात्र विसरू नका बरं का. कारण किचन फक्त भांडी, गॅस आणि साफसफाई नसतं. तिथे तुमच्या हाताची चव असते, तुमच्या प्रेमाची ऊब असते आणि पूर्ण कुटुंबाचं सुख दडलेलं असतं. हो, कधी किचन परफेक्ट दिसणार नाही, कधी भांडी राहतील, कधी पसारा होईल. पण त्यासाठी स्वतःला कमी समजू नका मैत्रिणींनो. कारण खरं घर ते नसतं जे फक्त चमकतं. खरं घर ते असतं जिथे प्रेमाचे जेवण वाढलं जातं. म्हणून परफेक्ट किचनच्या मागे लागू नका. हॅप्पी किचन बनवा, जिथे स्वच्छतेसोबत मनालाही शांत वाटेल. आणि खरं सांगू ताई, हॅप्पी किचन बनवणारी स्त्री खूप सुंदर दिसते. कारण तिच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी मनात प्रेम भरलेलं असतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, थोडाही रिलेट झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. माझंही किचन असंच होतं. आणि अशा प्रॅक्टिकल आणि हार्ट टचिंग होम टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत.